तुमच्या माध्यमातून तुम्ही सगळी काय म्हणतात टेस्टिंग ऑपरेशन रिअलिटी चेक केलेलं आहे. त्यामुळे हा विषय सत्ताधारी आणि विरोधक असा नाही आहे. तर हा विषय महाराष्ट्रातील 9.5 कोटी मतदारांना न्याय मिळवून देणं, त्यांना समजणं की आपलं मत कोणाला दिलेलं आहे, कोणाकडे गेलेलं आहे आणि हा जो यादीतला गोंधळ आहे तो कुठल्याही परिस्थितीत नीट स्वच्छ करून त्याप्रमाणे येणाऱ्या निवडणुका या घ्याव्यात ही आमची प्रमुख मागणी असेल आणि इतर गोष्टी सुद्धा असतील. मनसैनिक शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह दिसतोय कारण की सकाळपासूनच अनेक मनसैनिक शिवसैनिक लोकलने मुंबईमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली. काय सांगायला उत्साह नक्की असणारच ना हो. एक लक्षात ठेवा, जेव्हा राजसाहेब ठाकरे कुठलेही किंवा इतर सगळे पक्ष असतील, शेवटी ही जी गोष्ट आहे ही कशाकरता करतोय आपण? ती कुठल्या वैयक्तिक स्वार्थाकरता आहे का? तर नक्कीच नाही. ही गोष्ट कशाला आहे तर याद्यांमध्ये जो गोंधळ झालेला आहे आणि ज्या प्रकारे निवडणूक आयोग ते ज्या प्रकारे कोणासमोर तरी झुकल्यासारखं वागतंय. कारण आम्ही 2 बैठका त्यांच्याबरोबर घेतल्या, परंतु दोन्ही जे कोणी तिकडचे अधिकारी होते त्यांच्या आपण चेहऱ्यावरचे हावभाव जर बघितले असते तर झिरो एक्सप्रेशन्स होते. त्यांना आमच्या प्रश्नाची साधी उत्तरं देता येत नव्हती, कन्फ्यूज झालेले होते. बघूया, करूया, सांगतो. आणि त्यामुळे हा जो मोर्चा आहे हा पूर्ण ताकदीने आणि कितीही पाऊस जरी असेल तरी अतिशय जोशात होईल. आणि हा मोर्चा हा शेवट नसेल, ही सुरुवात असेल. खास करून माझं निवडणूक आयोगाला एक सांगणं आहे की एक लक्षात ठेवा, हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. त्यामुळे ह्या मोर्चाला किंवा आम्ही मांडलेल्या कुठल्याही प्रश्नांना कृपया हलक्यात घेऊ नका, कारण ह्याची आम्ही उत्तरं मतदारांकरता चांगल्या पद्धतीत याद्या कशा होतील हे घेतल्याशिवाय थांबणार नाही. काही जण म्हणतात की कायदेशीर बाबी देखील चाचपणी केल्या जाणार आहेत असं म्हणतात. सॉरी, कायदेशीर बाबींची देखील चाचपणी केली जाणार आहे निवडणूक आयोगाच्या. शेवटी आता एखाद्या गोष्टीवरती सुरुवात केली की मग त्या सगळ्या प्रकारच्या बाजूने त्याचा विचार करायला लागतो आणि त्याही गोष्टी तुम्हाला दिसतील भविष्यात केलेल्या. अनेक लोक आज मनसेचे राज ठाकरेंच्या लोकली प्रवास करतात. दादरमध्ये काही दुसरे कार्यकर्ते आहेत, बोरीवरून येणार आहेत. हे कुठे ना कुठे सर्वसामान्यांचा एकी दाखवण्याचा प्रयत्न आहे का की लोकांनी प्रवास? प्रयत्न नाहीये. सर्वसामान्यांनी नक्की ही जी गोष्ट राजसाहेबांनी आणि इतर सर्व विरोधी पक्षांनी केलेली आहे ती सर्वसामान्यांनी अप्रिशिएट केलेली आहे. त्यांना आत्ता कळलेलं की काहीतरी गोंधळ आहे आणि हा गोंधळ नुसताच मांडलेला नाहीये. जशी तिकडे चर्चा झाली, परवा रंगशास्त्राची व्हिज्युअल्स दाखवली, त्यातनं एक कळलेलं आहे सामान्य मतदाराला सुद्धा. शेवटी तो त्याचा अधिकार असतो. कोण जिंकतं कोण हरतं हा विषय नंतरचा असतो, परंतु माझं मत मी कोणाला दिलेलं आहे. आणि एक गोष्ट मात्र नक्की की त्याच्यामध्ये काहीतरी गोंधळ आहे, काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत. म्हणून तुम्हाला पत्त्यांवरती गोंधळ दिसतोय, वयात गोंधळ दिसतोय किंवा पुरुष आहे का स्त्री आहे ह्याच्यामध्ये फक्त गोंधळांची ती यादी आहे. आणि मुंबईतच फक्त जवळपास 10,000पेक्षा जास्त यादी आहेत. त्यामुळे इतक्या घाईघाईत निवडणुका घ्यायचं काय कारण आहे हे कोणालाच कळत नाही. काही जणांकडून विरोध केला जातोय, राज ठाकरेंना अटक करावी अशी मागणी केली जाते. दुसरीकडून भाजपकडून देखील आज शांतता मोर्चा केला जातोय. शांतता मोर्चा कशाबद्दलचा? मुक मोर्चा म्हणून 1 वाजता गिरगाव चौपाटी. त्यांचा मोर्चा, त्यांना लखला भाऊ, त्यांना शुभेच्छा आहेत. आमचा मोर्चा आहे हा असत्यावरती सत्याचा विजय घडवायचा आहे, म्हणून हा मोर्चा आम्ही काढतोय. त्याचे पुरावे ढिगभर दिलेले आहेत आणि तुम्हाला दिसेल हा मोर्चा ही सुरुवात असेल आणि शेवट हा उत्तम असेल. मुंबईच्या अटक करावी अशी मागणी केली जाते आणि राज ठाकरेंनी लोकलनं प्रवास करणार असल्याची उत्सुकता सुद्धा सर्वसामान्य मुंबईकरांना आहे. काय आहे? पहिला विषय सोडून द्या, ते बोलणारे बोलत असतात. लोकल निघायचं कारण इतकंच आहे की शेवटी कसं आहे की त्यांनी एक विचार मांडलेला आहे आणि ह्याच्यामध्ये सर्वसमावेशक असे ते बोललेले आहेत आणि म्हणून ते लोकलनी प्रवास करत असतात. परवानगी सुद्धा नाही मिळाली अजूनपर्यंत. एवढे पेपरवर्क करून सुद्धा, आधार महिन्यांना जाऊन सुद्धा, एवढ्या लोकांना भेटून सुद्धा अजूनपर्यंत काही परवानगी मिळाली कसं काय होत आहे? मला त्याची माहिती नाहीये, परंतु मोर्चा हा पूर्ण ताकदीने होईल. सर्व पक्षाचे नेते तिकडे असतील, सर्व पक्षाचे ताकदीने कार्यकर्ते तिकडे आलेले असतील. स्वतः राजसाहेब ठाकरे जसं त्या कोणीतरी विचारलं त्याप्रमाणे स्वतः ते लोकलनी प्रवास करणार आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह आहे. सामान्य नागरिक या मोर्चामध्ये असतील आणि तुम्हाला दिसेल अतिभव्य असा मोर्चा असेल. आणि तो मोर्चा हा पुन्हा सांगतो हा आयोगाने या मोर्चानी जागं व्हावं आणि योग्य ती कारवाई त्यांनी करावी. मुंबईसह मुंबईच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे. पावसाचा सावध मोर्चा. ह्या मोर्चाचा रेड अलर्ट आहे आयोगाला. आयोगाने यातनं शिकावं, कळलं का? येलो अलर्ट समोर रेड अलर्ट हा खूप मोठा असतो आणि तो राजसाहेबांचा रेड अलर्ट आहे. एवढंच मी सांगेन. तू तिथेच मला बोलताच येत नाही. काँग्रेसकडून कुठलेही झेंडे नाहीयेत आणि काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व या मोर्चाला येईल की नाही यावर पसंती आहे. आता विजय वडेट्टीवारांनी आपण येणार सांगितलं. हे बघा, एक लक्षात ठेवा,
प्रत्येकजण हा पक्ष सत्ताधारी विरोधक हा विषय नाहीये, परंतु परत तुम्हाला सांगतो हा विषय हा याद्यांमध्ये झालेला गोंधळ हा सर्व पक्षीय मोर्चा आहे. आमचं तर म्हणणं आहे सत्ताधाऱ्यांनी यायला पाहिजे होतं. बरं आम्ही प्रश्न विचारतो आयोगाला त्रास होतोय, सत्ताधाऱ्यांना काहीच कारण नाही आहे. तेच तुम्हाला आम्ही सांगतो. तर आपण बघितलं मनसेचे अविनाश अभ्यंकर माध्यमांशी बोलत होते आणि यावेळेला परवानगी असली नसली तरी सुद्धा, पाऊस असला नसला तरी सुद्धा मोर्चा अगदी ताकदीनं होणार आहे. आम्ही विचारलेल्या प्रश्नांना हलक्यात घेऊ नका आणि घोळ आहे, मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे आता सर्वसामान्यांच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे असं सुद्धा अभ्यंकर म्हणालेले आहेत. आपण ही दृश्य बघतोय आता ठिकठिकाणाहून कार्यकर्ते हे आता मुंबईमध्ये येण्यासाठी निघालेले आहेत. सत्याचा मोर्चा हा विरोधकांनी आता आज काढण्याचं ठरवलेलं आहे.